पिकाला एकूण 18 पोषक द्रव्याची गरज असते आणि या 18 पोषक द्रव्याव्यतिरिक्त सिलिकॉन हा एक नवीन घटक आहे। हा ना तर सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, ना दुय्यम अन्नद्रव्य आहे, ना हे प्राथमिक अन्नद्रव्य आहे। एफ निकोलस नावाच्या सायंटिस्टनं एकूण 20 पोषक द्रव्य अन्नद्रव्य झाडाला लागतात असा सिद्धांत मांडला आणि त्यापैकी हा सिलिकॉन हा एक नवीन पोषक द्रव्य आहे असा त्यांनी शोध लावला। नमस्कार मित्रांनो, मी दत्ता कंकाळ माझ्या YouTube चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही कुठलेही पीक घेत असाल तरी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी सिलिकॉन का वापरायचं याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे। आणि एवढे सारे फायदे तुम्ही जर ऐकले तर तुम्हाला असं वाटेल की आपण आतापर्यंत सिलिकॉन पासून दूर का राहिलो, याचा तुम्हाला पश्चाताप नक्कीच होईल। इतक्या जबरदस्त प्रोडक्टची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला कुठला सिलिकॉन आपण आपल्या शेतामध्ये वापरायला पाहिजेत त्याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। सिलिकॉनचे आपल्या पिकाला कोणकोणते फायदे होतात? पहिला फायदा, सिलिकॉन वापरामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढतो। पिकामध्ये जेव्हा आपण सिलिकॉन वापरतो त्यावेळेस आपल्या पिकामधील क्लोरोफिलचे प्रमाण वाढते आणि पिकामध्ये क्लोरोफिलचे प्रमाण वाढले की प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढतो आणि प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढला की झाड हे जास्तीत जास्त अन्न तयार करते आणि जेव्हा झाडाला जास्तीत जास्त अन्न तयार होते, अन्न पुरवठा होतो, त्यावेळेस झाडाचं उत्पादन, त्या पिकाचं उत्पादन वाढत असते। 2 नंबरचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। जेव्हा आपण जमिनीमध्ये सिलिकॉन देत असतो त्यावेळेस तो मोनोसिलिसिक ऍसिड मध्ये तो कन्वर्ट होतो आणि कन्वर्ट झालेला सिलिसिक हा मुळाद्वारे अपटेक केला जातो आणि मुळाद्वारे तो आपल्या सेल वॉल मध्ये जमा होतो, म्हणजे पेशीभित्तिकेमध्ये ज्या झाडाच्या सेल असतात त्याच्यामध्ये पेशीभित्तिका असते त्यामध्ये तो साठवला जातो आणि त्यामुळं पेशीभित्तिकाची जाडी वाढते, म्हणजे आपलं जे पान आहे हे थोडंसं पानाची जाडी वाढते आणि पानाची जाडी वाढल्यामुळं कुठलाही रोग त्यावर अटॅक होत नाही। त्याचबरोबर रस शोषक किडी जे असतात ते पानाच्या पृष्ठभागावर सोंड बुडवत असतात, ती सोंड बुडवण्याला त्याला त्रास होतो, म्हणजे पान हे रखरखीत होतं, त्यामुळे रस शोषक किडीचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो। हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे, आपण रस शोषक किडीपासून सुद्धा आपल्या पिकाला वाचू शकतो। 3 नंबरचा फायदा आहे पीएच बॅलन्स। बघा, जेव्हा आपल्या जमिनीचा पीएच वाढलेला असतो किंवा कमी झालेला असतो अशा अवस्थेमध्ये जर आपण सिलिकॉन जमिनीमध्ये सोडलं तर सिलिकॉन हे न्यूट्रल फॉर्ममध्ये असतं। याचा पीएच हा 7 असतो, म्हणजे हा न्यूट्रल फॉर्म आहे आणि न्यूट्रल फॉर्म मधला पीएच जेव्हा आपण जमिनीमध्ये सोडतो तेव्हा ते जमिनीचा पीएच जर वाढलेला असेल तर कमी करतं आणि कमी असेल तर वाढवतं, म्हणजे पीएच बॅलन्स करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल हे सिलिकॉन करत असतं। 4 नंबरचा फायदा, सिलिकॉन वापरण्याचा चौथा फायदा तो म्हणजे जैविक आणि अजैविक ताण कमी करणे। पिकामध्ये 2 प्रकारचे ताण असतात, पहिला असतो जैविक ताण आणि दुसरा असतो अजैविक ताण। आता जैविक ताणामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात बघा। जैविक ताणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी, वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बिमाऱ्या ह्या पिकावर येत असतात आणि या बिमाऱ्यापासून मुक्तता करण्यासाठी, याचा ताण कमी करण्यासाठी सुद्धा सिलिकॉनचा वापर करावा लागतो। त्याचबरोबर अजैविक ताण, जास्त पाणी पडत असेल तर पीक ट्रेसमध्ये जात असतं, कमी पाणी पडत असेल तरी सुद्धा पीक हे ट्रेसमध्ये जात होतं। जास्त ढगाळ वातावरण असेल अशा वेळेस सुद्धा आपल्याला पीक हे ट्रेसमध्ये जातं, म्हणजे पिकाला जो ताण पडतो, वातावरणातील बदलामुळे जे पिकामध्ये ताण पडतो तो ताण सुद्धा भरून काढण्याचं काम हे सिलिकॉन करत असतं। बऱ्याच वेळेस असं होतं की जास्त थंडी जर पडली तर फुल सेटिंग होत नाही, फळगळ होते, फळ तडकण्याचा एक परिणाम आपल्याला दिसून येतो। अशा अवस्थेमध्ये सुद्धा तुम्ही जर सिलिकॉन वापर केला तर नक्कीच मित्रांनो फळ तडकणे, फुलगळ होणे, फळ सेटिंग न होणे ह्या सर्व समस्या आपल्याला ताण कमी केल्यामुळं चांगल्या बघायला मिळतात। सर्वात शेवटचा 5 नंबरचा फायदा आहे की सन बर्निंग। सूर्यप्रकाशामध्ये अल्ट्राव्हायोलेट किरण असतात आणि ते अल्ट्राव्हायोलेट किरण पिकाच्या सालीवर पडले की त्या सालीला तडा जात असतो किंवा बऱ्याच वेळेस ती साल जळासारखी होते। टोमॅटो असेल, अंगूर असतील, त्यानंतर केळी असेल, त्यानंतर कुठले फळ असते त्याला काळे डाग पडतात, त्याचं कारण सन बर्निंगचा प्रॉब्लेम असतो।
बघा, जेव्हा आपण सिलिकॉन वापरतो, जो सिलिकॉन आहे तो फळांवर थर तयार करतो आणि आलेल्या किरणाला फिल्टर करण्याचं काम करत असतो. त्यामुळे सनबर्निंगचा प्रॉब्लेम, सनबर्निंगची समस्या आपल्या पिकामध्ये होत नाही. त्यामुळे प्रत्येक फवारणीमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी सिलिकॉनचा वापर करायला पाहिजे. मित्रांनो, हे झाले सिलिकॉनचे फायदे. आता बघा, सिलिकॉनची कमतरता कशी ओळखायची. बघा, तुमच्या पिकामध्ये जर सिलिकॉनची कमतरता ओळखायची असेल तर पहिला सिम्पटम असा आहे की तुमच्या कांदा पीक असेल किंवा तुमचं कुठलंही पीक असेल, याची जाडी लवचिक होते. म्हणजे देठ, पान, फुलं हे लवचिक होतात. असे एकदम हवा आली तर ते मोडून पडतात. अशा अवस्थेत समजायचं की तुमच्या पिकामध्ये सिलिकॉनची कमतरता आहे. त्याचबरोबर तुमच्या फळामध्ये जर पांढरे डाग पडत असतील तर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव आहे. तुमच्या फळाच्या सालीची जाडी कमी झालेली आहे, त्यामुळे रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा वेळेस सिलिकॉनची कमतरता आहे असं तुम्ही समजायला पाहिजे. त्याचबरोबर जेव्हा तुमचे फळं जळायला लागतात त्यावेळेस सनबर्निंगचा प्रॉब्लेम येतो. अशा वेळेस सुद्धा तुम्हाला सिलिकॉनचा वापर करायला पाहिजेत. मित्रांनो, मार्केटमध्ये खूप सारे सिलिकॉन भेटतात, पण आम्ही अनुभवलेलं सर्वात चांगलं सिलिकॉन हे वेस्टीजच्या ॲग्री 82 मध्ये आहे. याच्यामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकर सुद्धा आहे, ॲक्टिवेटर आहे, स्प्रेडर आहे, मिक्सर आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजेत. सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो थँक्यू, विश यू वेल्थ.